कहाँ जा रहे बताइए। बोलिए। अब हम कहाँ जा रहे? अभी शाम का वक्त हो गया है। अभी हम शिरडी घूमने जा रहे हैं, शिरडी अरे, भ्रमण। ये तो मम्मी बताइए। मैं कहाँ बोला ना घूमने जा रहे हैं? हम मैंने ओम साई राम। दिस इज द रिसेप्शन और आता आम्ही निघालो आहोत बाहेर जायला. काय सुंदर रम्य आहे की पोचकी पॉ कर बो. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इन्फॉर्म महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आता संध्याकाळचा वेळ झाला आहे आणि आम्ही जात आहोत प्रति शिर्डी बघायला, जी शिर्डीमध्येच आहे. हार्डली 5 किलोमीटर अवेलेबल आहे. लाईक यू कॅन ट्रॅव्हल बाय ऑटो, कार, रिक्षा. तिथे सगळ्या व्हेकल्स जातात आणि हुबहूब प्रति शिर्डी त्या लोकांनी बनवली आहे. खूप सुंदर अशी शिर्डी आहे. बाबा कसे चमत्कार करायचे, वास्तविक रूप कसं होतं शिर्डीचं, सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर पाहत गाईज. आई हेरिटेज पॅलेसमध्ये लाईक इथे ॲक्च्युली साईबाबांचे जे पण पुराणी शिर्डी होती, लाईक ओल्ड शिर्डी जी होती, त्याचे सगळे जे पण वस्तू होते ते आणून त्या लोकांनी हे बनवलं आहे. जो ॲक्च्युअलमध्ये जी शिर्डी होती ती एक्झॅक्टली सेम शिर्डी बनवली आहे. हे आहे माळसापती खंडोबा. ही आहे चावडी, ओल्ड चावडी, जे ॲक्च्युअलमध्ये अशी दिसत होती पहिला. किती सुंदररित्या बनवलं आहे. ॲक्च्युअलमध्ये शिर्डी पहिला गाईज अशी होती, अशा प्रकारे राहणीमान होतं, अशा प्रकारे त्यांची घराची रचना होती. खूप सुंदर अशा रीते या लोकांनी साठवलं आहे. हे ॲक्च्युअली त्या लोकांनी जे पण पहिला जे त्यांचे घरांचे अवयव होते ते वापरून त्या लोकांनी हे क्रिएट केलेलं आहे. सो तुम्ही म्हणू शकता की बाबांचे सगळे जी बाबा ॲक्च्युअली जे शिर्डीमध्ये राहत होते त्यांचे सगळे हे म्हणजे अस्तित्वात आहे अजूनपर्यंत ही सगळी गोष्टी. మంచిగా ఉంది ఇగో లోపలికి వచ్చింది. ही घरं अशी होती शिर्डीमध्ये. हे साईबाबा भिक्षा मागताना किती सुंदर दृश्य आहे, किती छान प्रकारे बनवलं आहे बघा गाईस. तर गाईज ही आहे द्वारका माई, जिथे बाबा स्वतः जेवण बनवून सगळ्यांना वाढायचे. ॲक्च्युली ते जास्तीत जास्त खिचडी बनवायचे, जे अवेलेबल असायचे त्या गोष्टीने ते बनवायचे. आणि किती सुंदर असं दृश्य आहे गाईज, एकदम मन भरून येतं हे सगळं पाहून. तर बाबाचे चमत्कार तुम्हाला माहितीच आहे. द्वारकामाईमध्ये गेल्यावरती खूप आपल्याला चमत्कार आपण अनुभवतो. जसा की एक चमत्कार अनुभवला एक लहान मुलांनी, ज्याचे फक्त एक डोळा दिसत होता, एका डोळ्याने दिसत नव्हतं. आणि ह्या 2025मध्ये त्याचे डोळे लिटरली द्वारकामाईमध्ये दर्शन केल्यानंतर त्याला दिसायला लागलं. हे सगळीकडे व्हायरल झालं आहे गाईज. त्या लोकांनी बनवलं आहे. तर हा दृश्य तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बाबा सगळी सेवा करत होते.
किती सुंदररित्या गाईज हे दृश्य दाखवलं आहे लोकांनी इथे. खूप सुंदर. गौर से देखो इसको प्यार नहीं तो ऐसे गार्डन में कैसे लाऊंगा मैं प्यार करो वही ना.